नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये ग्रामसेवकची जी एक्झाम आहे ती लवकरच होईल मित्रांनो, म्हणून तुम्ही लवकरात लवकर होईल तेवढा अभ्यास व्यवस्थितपणे करून घ्या, कारण तुम्हाला पेपर सोप्या पद्धतीचा जाणार आणि तुम्ही यावर्षी 100% ग्रामसेवक बनूनच राहाल। तर मित्रांनो, आपण ना आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृषी तांत्रिक घटक। तर आपण मित्रांनो तुमच्यासाठी काही नोट्स काढून ठेवल्या होत्या। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती आपण बघितली होती। तर या टॉपिक मध्ये आपण आहे ना कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा भाग बघणार आहोत। मित्रांनो, हा भाग मी राहू दिला होता, मागच्या वेळेस कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्वे आणि कार्यपद्धती घेतली होती, हा भाग राहिला होता, म्हणून आता आपण हा घेऊया। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदेशीर ठरेल। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणत्या स्थळी असणे जास्त योग्य आहे? 1. जिल्ह्याच्या ठिकाणी, 2. तालुक्याच्या गावी, सी. गावामध्ये, 4. डांबरी रस्त्यावर। तर याचं उत्तर आहे गावामध्ये। कृषी सेवा केंद्रामार्फत खालीलपैकी कोणत्या बियाण्यांची विक्री करणे हितावह नाही? 1. संकरित बियाणे, 2. सुधारित बियाणे, 3. स्थानिक वाणांचे बियाणे, 4. जास्त उत्पादन देणारे। तर याचं उत्तर आहे स्थानिक वाणांचे बियाणे। पुढचा प्रश्न, बियाणे विक्रीचा परवाना कोणाकडून मिळवावा लागतो? 1. कृषी विकास अधिकारी, 2. तहसीलदार, 3. तलाठी, 4. ग्रामसेवक। तर याचं उत्तर आहे कृषी विकास अधिकारी। पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास शेतीविषयी कोणते ज्ञान असणे आवश्यक आहे? बियाणे वापर, 2. खते वापर, 3. कीटकनाशके व रोगनाशके वापर, 4. वरीलपैकी सर्व। तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व। तर कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास बियाणे वापर, खते वापर, कीटकनाशके, रोगनाशके या सर्वांचे ज्ञान असणे आवश्यक असतेच। पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्र परवान्याचे नूतनीकरण केव्हा करावे लागते? 1. दरवर्षी, 2. दर 2 वर्षांनी, 3. दर 3 वर्षांनी, 4. दर 5 वर्षांनी। तर याचं उत्तर आहे दर 3 वर्षांनी। पुढचा प्रश्न, शेतकऱ्याकडे असलेले संकरित धान्य बियाणे म्हणून वापरू नये, कारण 1. उत्पादनात घट येते, 2. बियाणे उगवत नाही, 3. बियाण्यांवर प्रक्रिया केलेली नसते, 4. बियाणे महामंडळाची परवानगी लागते। तर याचं उत्तर आहे उत्पादनात घट येते। पुढचा प्रश्न, चांगल्या बियाण्यांची उगवण क्षमता किती टक्केपर्यंत असावी? 1. 50 ते 60%, 2. 60 ते 70%, 3. 70 ते 75%, 4. 90 ते 95%। तर याचं उत्तर आहे 90 ते 95%। पुढचा प्रश्न, भारतामध्ये सध्याचे धान्योत्पादन सरासरी किती दशलक्ष टन आहे? 1. 150 दशलक्ष टन, 2. 180 दशलक्ष टन, 3. 200 दशलक्ष टन, 4. 220 दशलक्ष टन। तर याचं उत्तर आहे 200 दशलक्ष टन। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची जास्त बचत होऊन उत्पादनही वाढते? 1. ठिबक सिंचन, 2. सारा पद्धत सिंचन, 3. सपाट वाफे सिंचन, 4. आळे पद्धत आणि सिंचन। तर याचं उत्तर आहे ठिबक सिंचन। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र सुधारित व संकरित बियाण्याखालील आहे? 1. ज्वारी, 2. बाजरी, 3. भात, 4. गहू। तर याचं उत्तर आहे ज्वारी। पुढचा प्रश्न, संकरित बियाण्यांचे उत्पादन करण्यासाठी खालीलपैकी कोणते अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने नेमलेले असतात? 1. ग्रामविस्तार अधिकारी, 2. गट विकास अधिकारी, 3. जिल्हा बियाणे अधिकारी, 4. कृषी अनुवंश शास्त्रज्ञ। तर याचं उत्तर आहे जिल्हा बियाणे अधिकारी। पुढचा प्रश्न, हरित क्रांती होण्यामागे खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर समाविष्ट नाही? 1. संकरित बियाणे वाण, 2. सुधारित बियाणे वाण, 3. रासायनिक खते, 4. स्थानिक बियाणे वाण। तर याचं उत्तर आहे स्थानिक बियाणे वाण। पुढचा प्रश्न, पारंपरिक पद्धतीने पूर्वी शेती व्यवसायामध्ये कोणत्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे? 1. सेंद्रिय खते, 2. रासायनिक खते, 3. सेंद्रिय व रासायनिक खते, 4. जैविक खते। तर याचं उत्तर आहे सेंद्रिय खते। पुढचा प्रश्न,
सेंद्रिय खतांमध्ये नत्राचे प्रमाण सर्वसाधारण किती असते? 1. 5%, 2. 0.5%, 3. 15%, 4. 10%. तर याचं उत्तर आहे 0.5%. पुढचा प्रश्न, रासायनिक खतांच्या वापरांचा पिकोत्पादनावर किती टक्के वाटा आहे? 1. 5 ते 10%, 2. 15 ते 40%, 3. 50%, 4. 50 ते 60%. तर याचं उत्तर आहे 15 ते 40%. पुढचा प्रश्न, युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? 1. 19%, 2. 20%, 3. 46%, 4. 50%. तर याचं उत्तर आहे 46%. पुढचा प्रश्न, म्युरेट ऑफ पोटॅश हे खत कोणत्या प्रकाराचे आहे? 1. नत्रयुक्त, 2. स्फुरदयुक्त, 3. जैविक, 4. पालाशयुक्त. तर याचं उत्तर आहे पालाशयुक्त. पुढचा प्रश्न, नत्रयुक्त खते एका पिकास किती वेळा द्यावीत? तर 1. पेरणीनंतर एकच वेळ, 2. 2 किंवा अधिक हप्त्याचा विभाग, 3. पेरणीपूर्वी एकाच वेळी, 4. पीक पक्व होताना. तर याचं उत्तर आहे 2 किंवा अधिक हप्त्यात विभागून देणे. पुढचा प्रश्न, स्फुरदयुक्त खते किती वेळा व केव्हा द्यावी? पहिलं ऑप्शन, एकदाच पिके फुलोऱ्यावर आल्यावर, 2. एकदाच पिके उगवून आल्यावर, 3. एकदाच पिकांच्या पेरणीबरोबर, एकदाच पिके पक्व होताना. तर याचं उत्तर आहे एकदाच पिकांच्या पेरणीबरोबर. पुढचा प्रश्न, किडींपासून पिकांचे दरवर्षी सरासरी किती टक्के नुकसान होते? 1. 35 ते 50%, 2. 5 ते 30%, 3. 1 ते 2%, 4. 3 ते 5%. तर याचं उत्तर आहे 3 ते 5%. पुढचा प्रश्न, किडींच्या नियंत्रणासाठी कोणती पद्धती जलद परिणाम करणारी आहे? 1. जैविक कीटकनाशकांचा वापर, 2. एकात्मिक कीड नियंत्रण, 3. रासायनिक कीटकनाशकांचा वापर, 4. भौतिक कीड नियंत्रण. तर याचं उत्तर आहे रासायनिक कीटकनाशकांचा वापर. पुढचा प्रश्न, पिकांच्या आधारभूत किमती ठरवण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? 1. नियोजन मंडळ, 2. कृषी मूल्य आयोग, 3. कृषी विपणन मंडळ, 4. कृषी खाते भारत सरकार. तर याचं उत्तर आहे कृषी मूल्य आयोग. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ येत नाही? 1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, 2. पंजाब कृषी विद्यापीठ, 3. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, 4. मराठवाडा कृषी विद्यापीठ. बघा, तर याचं उत्तर आहे पंजाब कृषी विद्यापीठ. हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो, बऱ्याच वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे कृषी शिक्षण देण्यासाठी पुढीलपैकी कोणती शासकीय यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध आहे? तर याचं पहिलं ऑप्शन आहे कृषी महाविद्यालय, 2. कृषी विज्ञान केंद्र, 3. कृषी विद्यापीठ, 4. कृषी सेवा केंद्र. तर याचं उत्तर आहे कृषी विज्ञान केंद्र. पुढचा प्रश्न, खरीप पीक हंगाम केव्हापासून सुरू होतो? 1. जून, 2. नोव्हेंबर ते डिसेंबर, 3. एप्रिल, 4. जानेवारी. तर याचं उत्तर आहे जून. पुढचा प्रश्न, कृषी व्यवसाय कार्यक्षमतेने करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या शैक्षणिक अर्हतेचा उपयोग होऊ शकतो? 1. B.Com, 1. BA, 3. BSc, 4. BSc कृषी. तर याचं उत्तर आहे BSc कृषी. पुढचा प्रश्न, कोणत्या ऍक्टनुसार खतांचा परवाना जिल्हा कृषी अधिकारी देऊ शकतो? 1. सन 1983 चा ऍक्ट, 2. सन 1985 चा ऍक्ट, सन 1986 चा ऍक्ट, डी. वरीलपैकी सर्व ऍक्टनुसार. तर याचं उत्तर आहे दुसरा, सन 1985 नुसारचा ऍक्ट. पुढचा प्रश्न, भारतीय कृषीमध्ये सन 1986 चा ऍक्ट कशा संबंधी आहे? 1. बी बियाणे परवाना, 2. कीटक व रोगनाशक विक्री परवाना, 3. खते विक्री परवाना, 4. वरीलपैकी कोणताच नाही. तर याचं उत्तर आहे कीटक व रोगनाशकांची विक्री परवाना. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास निविष्ठांची किती परवान्यांबरोबर दुसरा कोणता परवाना आवश्यक असतो? 1. निविष्ठा कंपनीचा अधिकृत परवाना,
2 शॉप्ट ॲक्ट परवाना, 3 यापैकी कोणताही एक परवाना, डी ए व बी मध्ये नमूद केलेले दोन्ही परवाने. तर याचं उत्तर आहे शॉप ॲक्ट परवाना. पुढचा प्रश्न, राज्यामध्ये कृषी पदविका या शैक्षणिक पदविकेचे शिक्षण कोणत्या भाषेमध्ये दिले जाते? 1 इंग्रजी, 2 मराठी, 3 संस्कृत, 4 हिंदी. तर याचं उत्तर आहे मराठी. हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, कृषी पदवी घेण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये भाषेचे कोणते माध्यम वापरले जाते? 1 इंग्रजी, 2 मराठी, 3 संस्कृत, 4 हिंदी. तर याचं उत्तर आहे इंग्रजी. पुढचा प्रश्न, कृषी विषयक सल्ला देणारी कोणती संस्था पूर्णपणे शासकीय आहे? 1 RCF, 2 कृषी चिकित्सालय, 3 एप्को, 4 महाग्रेव. तर याचं उत्तर आहे कृषी चिकित्सालय. पुढचा प्रश्न, शहरी भागामध्ये असणाऱ्या कृषी सेवा केंद्रामध्ये बी बियाण्यांबरोबर कोणती रोपे ठेवतात? 1 शोभेच्या झाडांची, 2 फळझाडांची, 3 जंगली झाडांची, 4 कोणतेच नाही. तर याचं उत्तर आहे शोभेच्या झाडांची. पुढचा प्रश्न, खरीप पिके घेतल्या जाणाऱ्या भागामध्ये असलेल्या कृषी सेवा केंद्राने पुढीलपैकी कोणते बियाणे जास्त प्रमाणात ठेवणे योग्य आहे? 1 गहू, 2 हरभरा, 3 बाजरी, 4 करडई. तर याचं उत्तर आहे बाजरी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये कोणते पीक मुख्य घेतले जाते? 1 हरभरा, 2 संकरित ज्वारी, 3 मोहरी, 4 भुईमूग. तर याचं उत्तर आहे हरभरा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात अन्नधान्याचे जिरायत पिकाखालील क्षेत्र किती टक्के आहे? 1 10 ते 15%, 2 25 ते 30%, 3 30 ते 35%, 4 60 ते 70%. तर याचं उत्तर आहे 60 ते 70%. पुढचा प्रश्न, विदर्भामध्ये खरीप हंगामामध्ये खालीलपैकी कोणते मुख्य पीक घेतले जाते? 1 बाजरी, 2 ज्वारी, 3 कापूस, 4 तूर. तर याचं उत्तर आहे कापूस. पुढचा प्रश्न, विदर्भामध्ये कृषी सेवा केंद्र स्थापन करावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणत्या फळ पिकांची रोपे विक्रीस ठेवावीत? 1 संत्रा, 2 डाळिंब, 3 चिकू, 4 आंबा. तर याचं उत्तर आहे संत्रा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भाजीपाला पिकविण्याचे प्रमाण जास्त आहे? 1 औरंगाबाद, 2 नागपूर, 3 नाशिक, 4 ठाणे. तर याचं उत्तर आहे नाशिक. पुढचा प्रश्न, ज्या व्यवसायामध्ये धोके जास्त असतात त्या व्यवसायामध्ये नफ्याचे प्रमाण कसे असते? 1 कमी, 2 सर्वसाधारण, 3 सर्वात जास्त, 4 सर्वात कमी. तर याचं उत्तर आहे सर्वात जास्त. पुढचा प्रश्न, बी बियाणे खरेदी विक्रीमध्ये जास्त धोके नसण्याचे कारण काय? 1 किमती नेहमी कमी जास्त होतात, 2 किमती स्थिर असतात, 3 बी बियाणे त्याच हंगामामध्ये पिकवायचे असतात, 4 बी बियाणे नाशवंत असतात. तर याचं उत्तर आहे बी बियाणे त्याच हंगामामध्ये विकावायचे असतात. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्र कार्यक्षमतेने चालवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? तर याचे ऑप्शन आहेत निविष्ठांचा मागणीप्रमाणे पुरवठा करणे, 2 भरपूर नफा मिळवून शेतकऱ्यांची सेवा करणे, 3 घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे, 4 व्यवस्थापकाने कृषी सेवा केंद्राच्या कामात लक्ष घालावे. तर याचं उत्तर आहे निविष्ठांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे. पुढचा प्रश्न, रस शोषणाऱ्या किडींच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावीत? 1 स्पर्शजन्य कीटकनाशक, 2 आंतरप्रवाही कीटकनाशक, 3 निमधुरीजन्य विष, 4 जठर विष. तर याचं उत्तर आहे आंतरप्रवाही कीटकनाशक. पुढचा प्रश्न बघूया आपण, खात्रीशीर रोगमुक्त पीक येण्यासाठी उत्तम उपाय कोणता? 1 रोगप्रतिबंधक जातीची लागवड करणे, 2 संकरित वाणांची लागवड करणे, 3 हंगामामध्ये वेळेवर लागवड करणे, 4 स्थानिक वाणांची लागवड करणे. तर याचं उत्तर आहे रोगप्रतिबंधक जातीची लागवड करणे. पुढचा प्रश्न, गहू या पिकावर कोणता रोग पडतो? 1 भुरी रोग, 2 गेळवा रोग, 3 मर रोग,
4 गोसावी रोग. तर याचं उत्तर आहे गेळवा रोग. पुढचा प्रश्न, द्राक्ष निर्यातीसाठी सर्वसाधारणपणे किती व्यासाची फळे हवी असतात? 1 8 मिमी, 2 10 मिमी, 3 16 मिमी, 4 20 मिमी. तर याचं उत्तर आहे 16 मिमी. पुढचा प्रश्न, रासायनिक खतामधील अन्नद्रव्य पिकांना केव्हा उपलब्ध होतात? 1 काही कालावधीनंतर, 2 दुसऱ्या हंगामामध्ये, 3 त्वरित उपलब्ध होतात, 4 हळूहळू उपलब्ध होतात. तर याचं उत्तर आहे त्वरित उपलब्ध होतात. पुढचा प्रश्न, नत्र या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पिकांवर काय परिणाम होतो? 1 पाने गर्द हिरवीगार होतात, 2 पानांच्या शिरा पिवळ्या पडतात, 3 पाने गळतात, 4 पाने पिवळी होतात. तर याचं उत्तर आहे पाने पिवळी होतात. पुढचा प्रश्न, बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने त्यावर नियंत्रण ठेवण्यास कोणास अधिकार दिले आहेत? 1 गटविकास अधिकारी, 2 मुख्य कार्यकारी अधिकारी, 3 कृषी विकास अधिकारी, 4 जिल्हाधिकारी. तर याचं उत्तर आहे कृषी विकास अधिकारी. पुढचा प्रश्न, बियाणे विक्रीमध्ये शेतकऱ्यांची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? 1 संकरित वाण देऊन, 2 अपेक्षित उगवण क्षमतेचा वाण देऊन, 3 भेसळ वाण देऊन, 4 सुधारित वाण देऊन. तर याचं उत्तर आहे भेसळ वाण देऊन. पुढचा प्रश्न, कीटकनाशक विक्रीमध्ये कोणत्या प्रकारची फसवणूक होऊ शकते? 1 बोगस कीटकनाशकांची विक्री करू, 2 प्रमाणापेक्षा जास्त किंमत आकारून, 3 पाहिजे ते कीटकनाशक न देऊन, 4 वरील तीनही प्रकारे. तर याचं उत्तर आहे वरील तिन्ही प्रकारे. पुढचा प्रश्न, शासनाच्या सबसिडी योजनेतून विकावयाची बियाणे अथवा खते यांचे बहुतेक अधिकार कोणास दिले जातात? 1 कृषी सेवा केंद्र, 2 सहकारी संस्था, 4 शासनाच्या रोपवाटिका, 4 कृषी उत्पन्न बाजार समिती. तर याचं उत्तर आहे कृषी सेवा केंद्र. पुढचा प्रश्न, कृषी निविष्ठा विक्री परवाना अधिकारी यांनी घालून दिलेले नियम तोडण्यास काय परिणाम होतात? 1 परवाना रद्द होतो, 2 रेड पडते, 3 शिक्षा होते, 4 मार मिळतो. तर याचं उत्तर आहे परवाना रद्द होतो. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्र स्थापनेमुळे ग्रामीण भागात कोणाला जास्त फायदा होतो? 1 शेतकऱ्यांना, 2 गावातील मजुरांना, 3 गावातील नोकरदारांना, 4 कारागिरांना. तर याचं उत्तर आहे शेतकऱ्यांना. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठा विक्री व्यतिरिक्त कोणती सेवा देणे गरजेचे आहे? 1 व्यावसायिक सल्ला, 2 कृषी सल्ला सेवा, 3 प्रापंचिक सल्ला, 4 कायद्याचा सल्ला. तर याचं उत्तर आहे कृषी सल्ला सेवा. पुढचा प्रश्न, व्यवसायामध्ये कमीत कमी कोणते भांडवल वसूल झाले म्हणजे व्यवसाय पुढे चालू ठेवता येतो? 1 खेळते भांडवल, 2 कायमस्वरूपी भांडवल, 3 एकूण भांडवल, 4 पैसारूपी भांडवल. तर याचं उत्तर आहे खेळते भांडवल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक आहे? 1 जिल्हा सहकारी बँक, 2 ग्रामीण विकास बँक, 3 स्टेट बँक ऑफ इंडिया, 4 लँड डेव्हलपमेंट बँक. तर याचं उत्तर आहे ग्रामीण विकास बँक. पुढचा प्रश्न, कृषी व्यवसायासाठी कोणती राष्ट्रीय दर्जाची बँक अप्रत्यक्षरित्या अर्थसहाय्य करते? 1 नाबार्ड, 2 HDFC, 3 स्टेट बँक ऑफ इंडिया, 4 बँक ऑफ महाराष्ट्र. तर याचं उत्तर आहे नाबार्ड. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्रासाठी घ्यावयाचे कर्ज कोणत्या संस्थेकडून घ्यावे? 1 कर्जावरील व्याज दर कमी असणारी बँक, 2 तारण मागणारी बँक, 3 अटी व नियम कडक असणारी बँक, 4 बुडण्याची शक्यता असलेली बँक. तर याचं उत्तर आहे कर्जावरील व्याजदर कमी असणारी बँक. पुढचा प्रश्न, पूर्वीचे कर्ज असून नवीन कर्ज घेण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? 1 थकबाकी कर्ज, 2 नवीन कर्ज, 3 नवे जुने कर्ज प्रकरण, 4 बुडीत कर्ज. तर याचं उत्तर आहे नवे जुने कर्ज प्रकरण. पुढचा प्रश्न, बँकेच्या कर्जाची परतफेड
बँकेच्या कर्जाची परतफेड जाणून बुजून न करणाऱ्या शेतकऱ्यांना काय म्हणतात? 1. थकबाकीदार, 2. विलफुल डिफॉल्टर, 3. कर्जदार, 4. सावकार. तर याचं उत्तर आहे विलफुल डिफॉल्टर. पुढचा प्रश्न, बँकांमधून खातेदारास काही मर्यादेपर्यंत पाहिजे तेव्हा पैसे उचल घेता येतास त्यास काय म्हणतात? 1. उचल, 2. कॅश क्रेडिट, 3. कर्ज, 4. नवे जुने कर्ज. तर याचं उत्तर आहे कॅश क्रेडिट. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकाच्या नफ्यामध्ये काय समाविष्ट असावे? 1. श्रमांचा मोबदला, 2. जास्त नफा, 3. कमी नफा, 4. सल्ला सेवा मोबदला. तर याचं उत्तर आहे श्रमांचा मोबदला. पुढचा प्रश्न, शेतीमध्ये हाताने वापरात येणाऱ्या अवजारे कोणते? 1. पांभर, 2. नांगर, 3. फावडे, डी. केळी. तर हे सगळेच हाताने वापरता येणारे अवजारे आहेत. याचं उत्तर आहे फावडे. फावडे हे हाताने आपण ओढून गोट वगैरे बांधले जातात त्याचे. तर पांभर, नांगर हे सगळे बैलांच्या सहाय्याने वापरली जाणारी अवजारे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये बागायती पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? 1. 33%, 2. 31%, 3. 23%, 4. 17%. तर याचं उत्तर आहे 17%. पुढचा प्रश्न, ठिबक सिंचनामध्ये पिकांना पाणी कोठे दिले जाते? 1. पिकांच्या मुळापासून दूर, 2. उंचावरून फवारून संपूर्ण भागावर, 3. पिकांच्या मूळ व खोडाजवळ, 4. कोठेही. तर याचं उत्तर आहे पिकांच्या मूळ व खोडाजवळ. पुढचा प्रश्न, ठिबक सिंचनामुळे पाण्याची सर्वसाधारणपणे किती बचत होते? 1. 5 ते 6%, 2. 40 ते 50%, 3. 15 ते 16%, 4. 16 ते 20%. तर याचं उत्तर आहे 40 ते 50%. पुढचा प्रश्न, तुषार सिंचनामध्ये पाणी कशा प्रकारे दिले जाते? 1. तुषार रूपाने फवारून, 2. जमिनीवर सपाट वाफ्यातून, 3. थेंबे थेंबे पद्धतीने, 4. आळ्यामधून. तर याचं उत्तर आहे तुषार रूपाने फवारून. पुढचा प्रश्न, पाणी देण्यासाठी मडका सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी योग्य आहे? 1. तृणधान्य, 2. कडधान्य, 3. ऊस, 4. फळबागा पिके. तर याचं उत्तर आहे फळबागा पिके. पिकांना पाणी देण्याची कोणती पद्धत पारंपरिक पद्धतीमध्ये येते? 1. ठिबक पद्धत, 2. तुषार पद्धत, 3. सरी वरंबा पद्धत, 4. मडका पद्धत. तर याचं उत्तर आहे सरी वरंबा पद्धत. पुढचा प्रश्न, पॉली हाऊसमध्ये फुलपिकांसाठी खालीलपैकी पाणी देण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? 1. सपाट आळे, 2. सरी वरंबा, 3. आळे पद्धती, 4. ठिबक सिंचन. तर याचं उत्तर आहे ठिबक सिंचन. पुढचा प्रश्न, बागकामामध्ये क्रांतीचा मुख्य उपयोग कशासाठी करतात? 1. छाटणी करणे, 2. गवत काढणे, 4. मातीत भर घालणे, 4. खोदणी करणे. तर याचं उत्तर आहे छाटणी करणे. पुढचा प्रश्न, कीटक व रोगनाशके धुरळण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? 1. डस्टर, 2. स्प्रेअर पंप, 3. तुषार, 4. उफनेर. तर याचं उत्तर आहे डस्टर. पुढचा प्रश्न, उपनेर या यंत्राचा उपयोग कशासाठी होतो? 1. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी, 2. जमीन सपाट करण्यासाठी, 3. पीक मळणीसाठी, 4. धान्य उपणण्यासाठी. तर याचं उत्तर आहे धान्य उपणण्यासाठी. पुढचा प्रश्न, कंबाइंड हार्वेस्टर पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या काढणीसाठी वापरतात? 1. हरभरा, 2. गहू, 3. मोहरी, 4. ज्वारी. तर याचं उत्तर आहे मोहरी. पुढचा प्रश्न, आधुनिकीकरणामध्ये कोणत्या बळाचा वापर जास्त होतो? 1. यांत्रिक बळ, 2. पशुधन बळ, 3. मनुष्यबळ, 4. मजूर बळ. तर याचं उत्तर आहे यांत्रिकी बळ. पुढचा प्रश्न, पशुबळाचा शेती व्यवसायामध्ये कमी उपयोग होण्यामागील कारणे कोणती? 1. वर्षभर पुरेल एवढे काम नाही, 2. जोपासना खर्च परवडत नाही, 3. काम पूर्ण करण्यासाठी बराच अवधी लागतो, 4. यापैकी सर्व. तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व.
पुढचा प्रश्न, पशुबळाच्या वापराऐवजी कोणते यांत्रिकी बळ लहान शेतकऱ्यांना परवडते? 1. पॉवर टिलर, 2. ट्रॅक्टर, 3. जीप, 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पॉवर टिलर. पुढचा प्रश्न, कृषी सेवा केंद्रामार्फत सर्वात लहान शेतकरी यांत्रिकी बळाचा वापर शेतीमध्ये कशा प्रकारे वाढवता येईल? 1. कृषी सेवा केंद्राने शेतकऱ्यांना कर्जावर रक्कम देऊन. 2. कृषी सेवा केंद्राने भाड्याने जी यंत्रे उपलब्ध करून देऊन. 3. सहकारी तत्वावर खरेदी करून देऊन. D. हे सर्व करणे शक्य नाही. तर याचं उत्तर आहे कृषी सेवा केंद्राने भाड्याने ही यंत्रे उपलब्ध करून देऊन. पुढचा प्रश्न, लहान व मध्यम शेतकरी मोठी यंत्रे न ठेवण्याची कारणे काय? 1. खरेदी करणे अशक्य. 2. आर्थिकदृष्ट्या न परवडणारे. 3. आधुनिकीकरणाची माहिती नाही. 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते यंत्र आधुनिक पद्धतीने विकसित केलेले आहे? 1. सूर्यफूल मळणी यंत्र. 2. बहुविध टोकन यंत्र. 4. तोतरी पेरणी यंत्र. 4. यापैकी सर्व. तर याचं उत्तर आहे यापैकी सर्व. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात शेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण करण्यामागील अडथळे कोणते आहेत? 1. शेतीचे लहान लहान तुकडे. 2. शेते उंच सकल भागात विखुरलेली. 3. जिरायती क्षेत्र. 4. यापैकी सर्व कारणे. तर याचं उत्तर आहे शेतीचे लहान लहान तुकडे. पुढचा प्रश्न, किडींवरील औषधे खालीलपैकी कोणत्या पॅकिंगमध्ये मिळत नाही? 1,000 मिमी. 2. 500 मिमी. 3. 10 लिटर. 4. 10 मिमी. तर याचं उत्तर आहे 10 मिमी. पुढचा प्रश्न, भारतात संकरित बियाणे विक्रीसाठी देश पातळीवर कोणते महामंडळ कार्य करते? 1. महाबीज महामंडळ. 2. राष्ट्रीय बीज महामंडळ. 3. कृषी महामंडळ. 4. कोणतेच मंडळ नाही. तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय बीज महामंडळ. पुढचा प्रश्न, महाबीज बियाण्याबाबत कोणती खात्री देत नाहीत? 1. बियाण्याची उगवण क्षमता. 2. बियाण्यांच्या वाणांची शुद्धता. 3. बियाण्यांच्या रोपावर पडणारी कीड. 4. बियाण्यांची उत्पादन क्षमता. तर याचं उत्तर आहे बियाण्यांच्या रोपांवर पडणारी कीड. पुढचा प्रश्न, कोणत्या पिकांच्या डाळीत फॉस्फोरिक आम्लाचे प्रमाण जास्त असते? 1. मूग. 2. उडीद. 3. लाख. 4. मसूर. तर याचं उत्तर आहे बी. उडीद. पुढचा प्रश्न, कोणत्या पिकांच्या हिरव्या पानांवर मॅलिक व ऑक्झॅलिक आम्ल तयार होते? 1. लाख. 2. मसूर. 3. हरभरा. 4. चवळी. तर याचं उत्तर आहे मसूर. पुढचा प्रश्न, पेरणीपूर्वी कडधान्याच्या बियाण्यांची बीज प्रक्रिया कशाबरोबर केली जाते? 1. अझोस्पिरिलम. 2. ॲझोटोबॅक्टर. 3. रायझोबियम. 4. मायकोरायझा. तर याचं उत्तर आहे रायझोबियम. पुढचा प्रश्न, हिंदुकुश पर्वत कोणत्या कडधान्याचे उगमस्थान आहे? 1. मसूर. 2. वाल. 3. चवळी. 4. हरभरा. तर याचं उत्तर आहे मसूर. पुढचा प्रश्न, जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करताना त्यात गुळ का मिसळतात? 1. जीवाणूंना खाद्य पुरवण्यासाठी. 2. रोगप्रतिकारक म्हणून. 3. जीवाणू संवर्धनाच्या चिकटण्यासाठी. 4. हे सर्व. तर याचं उत्तर आहे जीवाणूंना खाद्य पुरवण्यासाठी. पुढचा प्रश्न, कडधान्यात नत्र शोषण्याची क्रिया केव्हा सुरू होते? 1. पेरणीपूर्वी. 2. पेरणीनंतर 15 दिवसांनी. 3. पेरणीनंतर लगेच. 4. काढणीच्या वेळी. तर याचं उत्तर आहे पेरणीनंतर लगेच. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तेलबिया पिकास तेलबिया पिकांची राणी असे म्हणतात? 1. सूर्यफूल. 2. करडई. 3. तीळ. 4. एरंडी. तर याचं उत्तर आहे करडई. पुढचा प्रश्न, कोणत्या तेलबियांची पाने हातापायांची सूज उतरवण्यासाठी वापरतात? 1. सूर्यफूल. 2. तीळ. 3. एरंडी. 4. मोहरी. तर याचं उत्तर आहे एरंडी. पुढचा प्रश्न, कोणत्या तेलबियांची चटणी करून खातात? 1. मोहरी. 2. कारला. 3. सूर्यफूल. 4. करडई. तर याचं उत्तर आहे कारला. तर पुढचा प्रश्न, तिळांमध्ये किती
टक्के तेलाचे प्रमाण असते? 1 20, 2 3 30, 4 3 40, 4 50. तर याचं उत्तर आहे 50% तिळामध्ये तेलाचे प्रमाण असते. पुढचा प्रश्न, गळीत धान्यामधून खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचा पुरवठा होतो? 1 कर्बोदके, 2 स्निग्ध पदार्थ, 3 पिष्टमय पदार्थ, 4 खनिज पदार्थ. तर याचं उत्तर आहे स्निग्ध पदार्थ. पुढचा प्रश्न, हाताने परागीभवन केल्यास कोणत्या पिकांच्या उत्पादनात वाढ करते? 1 तीळ, 2 जवस, 3 सूर्यफूल, 4 करडई. तर याचं उत्तर आहे सूर्यफूल. पुढचा प्रश्न, 10 टन म्हणजेच किती किलोग्रॅम होय? 1000 किलोग्रॅम, 2 10,000 किलोग्रॅम, 3 100,000 किलोग्रॅम, 4 1,00,000 किलोग्रॅम. तर याचं उत्तर आहे 2 10,000 किलोग्रॅम. पुढचा प्रश्न, ज्वारीच्या ताटामध्ये किती आठवड्यांपर्यंत हायड्रोसॉनिक ॲसिड तयार होते? 1 4 ते 6, 2 6 ते 8, 3 8 ते 10, 4 10 ते 12. तर याचं उत्तर आहे 6 ते 8. पुढचा प्रश्न, कोणत्या पिकाला एकदल चारा पिकाचा राजा असे संबोधले जाते? 1 बाजरी, 2 मका, 3 ज्वारी, 4 गहू. तर याचं उत्तर आहे बी मक्का. पुढचा प्रश्न, लसूण घास पिकास पहिल्या कापणीनंतर दर किती महिन्यांनी 15 किलो नत्र व 50 किलो स्फुरद द्यावे? 1 2 2 4, 3 6, 4 8. तर याचं उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न, चाऱ्यासाठी वाढवलेल्या जाणाऱ्या हिरव्या ज्वारीस महाराष्ट्रातील शेतकरी काय म्हणून संबोधतात? 1 कडबा, 2 3 कडवळ, 4 पाटूक. तर याचं उत्तर आहे कडवळ. पुढचा प्रश्न, आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जात आहे? 1 बाजरी, 2 ओट, 3 बरसीम, 4 मक्का. तर आफ्रिकन टॉल ही मक्का पिकाची जात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सहकारी कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची रचना कशा प्रकारे आहे? 1 द्विस्तरीय, 3 त्रिस्तरीय, 4 4-स्तरीय, 4 5-स्तरीय. तर याचं उत्तर आहे त्रिस्तरीय. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागात असणाऱ्या व पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थेस काय म्हणतात? 1 राज्यस्तरीय सहकारी बँक, 2 जिल्हा सहकारी बँक, 3 विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, 4 लँड डेव्हलपमेंट बँक. तर याचं उत्तर आहे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी. पुढचा प्रश्न, एका जिल्ह्यासाठी किती जिल्हा सहकारी बँक असतात? 1 4, 2 3, 3 2, 4 1. तर याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही तर ते कोणाकडून वसूल करता येते? 1 मित्राकडून, 2 नातेवाईकांकडून, 4 जमीनदारकाकडून, 4 मुलाकडून. तर याचं उत्तर आहे जमीनदारकाकडून. पुढचा प्रश्न, एका जिल्ह्यासाठी किती राष्ट्रीयकृत बँका लीड बँक म्हणून निवडल्या जातात? 1 2 3 5. तर याचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न, पारंपरिक पीक पद्धतीमध्ये अन्नधान्याचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर अवलंबून असते? 1 कुटुंबाची अन्नधान्याची गरज, 2 कुटुंबाची आर्थिक गरज, 3 पाण्याची उपलब्धता, 4 यापैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे पाण्याची उपलब्धता. पुढचा प्रश्न, कोकण विभागात खालीलपैकी कोणते महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक घेतले जाते? 1 भात, 2 नागली, 3 काजू, 4 नारळ. तर याचं उत्तर आहे भात. पुढचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रात कॅनॉल बागायतीसाठी कोणत्या पिकांचे क्षेत्र जास्त आहे? 1 कापूस, 2 ऊस, 3 भुईमूग, 4 ज्वारी. तर याचं उत्तर आहे ऊस. पुढचा प्रश्न, मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणते मोठे धरण आहे? 1 भंडारदरा, 2 कोयना, 3 गंगापूर, 4 जायकवाडी. तर याचं उत्तर आहे जायकवाडी. पुढचा प्रश्न, विदर्भातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भाताचे पीक जास्त आहे? 1 अमरावती, 2 नागपूर, 3 भंडारा, 4 यवतमाळ. तर याचं उत्तर आहे भंडारा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासन हमी दरानुसार खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रत्येक वर्षी खरेदी करते? 1 कापूस, 2 ऊस, 3 भुईमूग, 4 ज्वारी. तर याचं उत्तर आहे कापूस. पुढचा प्रश्न, कोणत्या कालावधीमध्ये शेतमालाच्या किमती कमी होतात? 1 शेतमालाची आवक कमी झाल्यास, 2 शेतमालाची निर्यात वाढल्यास,
3 उत्पादन व आवक वाढल्यास. 4 या वरीलपैकी कोणतेच नाही. तर याचं उत्तर आहे उत्पादन व आवक वाढल्यास. पुढचा प्रश्न, शेतमालाच्या एखाद्या पिकाची किंमत चालू वर्षी जास्त राहिली तर पुढील वर्षी त्याचा काय परिणाम होतो? 1 त्या पिकाखालील क्षेत्र कमी होते. 2 त्या पिकाखालील क्षेत्र वाढते. 2 3 खालीलपैकी क्षेत्रात बदल होत नाही. डी यापैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे त्या पिकाखालील क्षेत्र वाढते. भरपूर प्रमाणात असं आढळतं. पुढचा प्रश्न बघूया. आधुनिक पीक पद्धती निवडताना खालीलपैकी कोणते घटक विचारात घेतले जातात? 1 उत्पादनामधील धोका सहन करू शकणारी. 2 किमतीमधील धोके सहन करू शकणारी. 3 पुरेसा रोजगार उपलब्ध करून देणारी. 4 वरील सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर. पुढचा प्रश्न, शेतमालास आधारभूत किमती जाहीर केल्यामुळे खालीलपैकी कोणास हितकारक असते? 1 ग्राहक. 2 व्यापारी. 3 शेतकरी. 4 शासन. तर याचं उत्तर. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.